शॅम्पूमध्ये फक्त या 2 वस्तू टाकून चेहऱ्यावर आणि हातापायांवर लावून बघा. तुमच्या चेहऱ्यावरचे कितीही जुने वांगाचे डाग असू द्या किंवा जुनी टॅनिंग असू द्या, त्याचबरोबर हातापायांवरचे उन्हामुळे जी जुनी टॅनिंग झालेली असते किंवा काळे डाग धब्बे असतात, ते सगळे रिमूव्ह करायला हा फेस पॅक किंवा हा टॅन रिमूव्हल पॅक मदत करणार आहे. त्यासाठी कुठल्याही पार्लरमध्ये महागडे असे फेशियल करायची गरज नाही किंवा महागडे असे मॅनिक्युअर पेडिक्युअर करायची गरज नाही. तर घरच्या घरी आपण चेहऱ्यावरची किंवा हातापायांवरची कितीही जुनी टॅनिंग असू द्या, ती अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह करू शकतो. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर देखील अतिशय इन्स्टंट ग्लो याचा येत असतो. तसेच तुमच्या हातापायांवर जेवढी देखील घाण असेल किंवा कितीही दिवसापूर्वीचा साचलेला असा मड असू द्या, ते अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह करायला आजची ही रेमेडी खूपच जास्त मदत करणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला एक स्वच्छ बाउल घ्यायचा आहे आणि आता यामध्ये पहिलं इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे, ते म्हणजेच राईस फ्लोअर. तर राईस फ्लोअरमध्ये एक्सफोलिएशन प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, त्याचबरोबर आपल्या त्वचेला लाईटनिंग किंवा ब्राईटनिंग इफेक्ट द्यायचं काम राईस फ्लोअर करत असतं. आणि आपल्या हातापायांवर किंवा चेहऱ्यावर कितीही जुनी टॅनिंग असू द्या, ती अतिशय इन्स्टंटली कमी करायला राईस फ्लोअर हे खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. आणि अतिशय फाईन असं पावडर आपल्याला राईस फ्लोअरचं घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला स्मूथली ते आपल्या चेहऱ्यावर किंवा हातापायांवर अप्लाय करता येईल आणि कुठल्याही प्रकारची स्किनला इरिटेशन होणार नाही. त्यासाठी आपल्याला फाईन असं पावडर घ्यायचं आहे. तर आता सेकंड इन्ग्रेडियंट आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे, ते म्हणजेच बेसन पीठ. तर बेसन पिठामध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेला नॅचरली क्लीन करायचं काम करते. तसेच चेहऱ्यावरील किंवा हातापायांवरील जेवढी देखील डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असते, ते रिमूव्ह करायला बेसन पीठ हे खूपच जास्त हेल्पफुल असतं. आता नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजेच कॉफी पावडर. तर कॉफी पावडरमध्ये देखील नॅचरल एक्सफोलिएशन प्रॉपर्टी, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी भरपूर जास्त प्रमाणात असते, जे की आपल्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल राहणार आहे. तसेच कॉफी ही नॅचरली आपल्या त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठीच खूप जास्त हेल्पफुल मानली जाते किंवा इफेक्टिव्ह अशी मानली जाते. त्यासाठी आपल्याला साधारणतः ₹2 जे सॅशे येतं कॉफीचं, त्याचा पूर्णतः यूज करायचा आहे. तर कॉफी पावडर ॲड केल्यानंतर यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करायचे आहे, ते म्हणजे कस्तुरी हळद म्हणजेच व्हाईट टर्मरिक. तर व्हाईट टर्मरिक आपल्या त्वचेसाठी इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह असते. त्यासाठी कस्तुरी हळदीचाच आपल्याला वापर करायचा आहे. तर आता या ठिकाणी तुमच्याकडे जो देखील शॅम्पू असेल किंवा शॅम्पूचं सॅशे असेल तर त्याचा पूर्णतः एक सॅशेचा आपल्याला यूज करायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपण जो रेग्युलर यूजमध्ये केसांसाठी जो शॅम्पू यूज करतो त्याचा यूज करायचा आहे. तर साधारणतः 1 टेबलस्पून एवढं शॅम्पूचा मी वापर केलेला आहे. आता शॅम्पू ॲड केल्यानंतर यामध्ये पिण्याचं जे पाणी असतं किंवा फिल्टर वॉटर असतं, ते मिक्स ॲड करायचं आहे आणि चांगल्या प्रकारे हा फेस पॅक किंवा जो हा पॅक आपण बनवलेला आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये साधारणतः 1 टेबलस्पून एवढं रोज वॉटर देखील आपल्याला ॲड करायचं आहे, जेणेकरून अतिशय इन्स्टंट ग्लो आपल्या त्वचेवर येईल. त्याचबरोबर नॅचरल टोनर प्रॉपर्टीज किंवा ब्राईटनिंग आणि लाईटनिंग इफेक्ट या गुलाबजलामध्ये भरपूर जास्त प्रमाणात असतं, जे की आपल्या त्वचेवरील जे एक्सेस ऑइल असतं ते देखील रिमूव्ह करायला खूपच जास्त हेल्पफुल असतं. तर आता रोज वॉटर ॲड केल्यानंतर चांगल्या प्रकारे हा जो पॅक आहे तो आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की कशा प्रकारे ठेवलेली आहे. तर हा टॅन रिमूव्हल पॅक या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आता हा चेहऱ्यावर आणि हातापायांवर आपल्याला यूज कसा करायचा ते नक्की बघा. तर कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारेच ठेवायची आहे, जेणेकरून तो व्यवस्थित असा आपल्याला अप्लाय करता येईल. तर तुम्ही या ठिकाणी माझे हात बघू शकतात की अप्लाय करायच्या आधी कशा प्रकारे त्यांच्यावर टॅनिंग झालेली आहे आणि अप्लाय केल्यानंतर याच्यावर तुम्हाला लाईव्ह रिझल्ट देखील बघायला मिळणार आहे. तर आता पूर्ण हातांना आपल्याला चांगल्या प्रकारे मसाज करत हा पॅक अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारेच आपल्याला पूर्ण हातांना किंवा पायांना किंवा तुमच्या मानेवर जेवढी देखील डर्ट ऑइल असेल किंवा जी टॅनिंग झालेली असेल, तर मानेसाठी देखील खूपच जास्त हेल्पफुल असा हा पॅक आहे. तुम्हाला नक्कीच तुमच्या हातापायांवर किंवा चेहऱ्यावर किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मानेवर जे काळे डाग झालेले असतील, त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय केल्यानंतर पहिल्या यूजमध्येच खूप चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल. तर आता हातांना किंवा
पायांना हा पॅक अप्लाय झाल्यानंतर अशा प्रकारे मसाज नक्की करा आणि 10 ते 15 मिनिटासाठी थोडा ड्राय होऊ द्या आणि त्यानंतर आपल्याला थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने हा पॅक वॉश करून घ्यायचा आहे. तर आपण पार्लरमध्ये हातापायांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे महागडे असे मॅनिक्युअर पेडिक्युअर करतो, परंतु घरगुती जर का आपण अशा प्रकारे हा टॅन रिमूव्हल पॅक किंवा घरच्या घरी अशा प्रकारे मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअर करून बघितलं, नक्कीच तुम्हाला तुमच्या हातापायांवर अतिशय सुंदर असा इफेक्ट जाणवेल. त्याचबरोबर अतिशय गोरे आणि सुंदर तुमची हातापायांची त्वचा होईल. तर आता या ठिकाणी 10 मिनिटानंतर जर आपल्याला हात चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, तर या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही बघू शकतात की हातापायांवरची टॅनिंग अतिशय इन्स्टंटली रिमूव्ह होते. तर बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा ग्लो हातांवर आलेला आहे. त्याचबरोबर मॅनिक्युअर पेडिक्युअरपेक्षा देखील खूपच सुंदर असं हातापायांची त्वचा ही स्मूथ होत असते. तसेच इन्स्टंट ग्लो देखील आपल्या हातांवर येत असतो. तर बघू शकताय, तर आपल्याला चांगल्या प्रकारे हात हे स्वच्छ वॉश करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हातांवर मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही, जेणेकरून आपल्या हातांवर जो ग्लो आलेला आहे तो लाँग टाईम राहील आणि त्याचबरोबर अतिशय डीपली हायड्रेशन आपल्या हातापायांना मिळेल. तर चला आता या ठिकाणी हातांना तर आपण छान असा ग्लो आणलेलाच आहे. त्याचबरोबर आता चेहऱ्यावर देखील हा पॅक अप्लाय कसा करायचा ते देखील नक्की बघा. तर हा टॅन रिमूव्हल पॅक आपण चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा, तर या ठिकाणी ते बघून घेऊया. तर चेहऱ्यावर लावत असताना आधी आपल्याला चेहरा स्वच्छ वॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे, जेणेकरून जेवढी देखील घाण असेल ती आपल्या चेहऱ्यावरची रिमूव्ह व्हायला मदत होईल. त्याचबरोबर लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्येच हा फेस पॅक किंवा सर्क्युलर मोशनमध्येच अप्लाय करा आणि त्यानंतर हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला 3 ते 4 मिनिटासाठी मसाज नक्की करा. तर आपण शॅम्पू हा केसांना अप्लाय करतो त्यावेळेस चेहऱ्यावर तर तो येतच असतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर का जास्तीचे वांगाचे डाग असतील किंवा कितीही जुनी टॅनिंग असेल, तर तुम्ही चेहऱ्यावर हा फेस पॅक नक्की अप्लाय करून बघा. कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. तर नक्की तुम्हाला पहिल्या यूजमध्येच खूपच चांगला असा रिझल्ट बघायला मिळेल. जर का तुमची जास्त सेन्सिटिव्ह स्किन असेल तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर अप्लाय करा. नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट हा खूप चांगला बघायला मिळणार आहे. तर बघू शकताय तुम्ही आता चेहऱ्यावर मसाज झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटानंतर आपल्याला चेहरा हा थंड पाण्याने वॉश करून घ्यायचा आहे. तर रिझल्ट तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो. त्याचबरोबर सगळी चेहऱ्यावरची घाण देखील निघून जाते. जेवढी देखील डेड स्किन असते किंवा ब्लॅकहेड्स किंवा व्हाईट हेड असतात ते देखील रिमूव्ह व्हायला मदत होत असते. तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर